फिर पलटी मार. टन मारायचं तुम्हाला. इकडं हां काहीतरी बोला तुम्ही. मित्रो, जय भीम, जय लवजी, जय शिव. मित्रो, माझी वेशभूषा जर बघितली तर ही मनोरुग्णांची आहे. तर मनोरुग्णांची वेशभूषा बनवायचं कारण एक आहे. पुणे शहरमध्ये, जिल्ह्यामध्ये रोडवरती, फुटपाथवरती मनोरुग्ण बेवारस अनाथ आजी आजोबांना फेकून दिलं जातं. मित्र, जसं काय टाकाऊ वस्तू आहे. ह्या आजी आजोबांवरती अंगात त्यांच्या आळ्याकिडे पडलेले असतात. पॅरलिस झाल्यामुळे त्यांना उठता बसता येत नसतं. विविध आजारांनी ते ग्रसलेले असतात. त्यांना सांभाळणारं कोणी नाही आहे. याची जबाबदारी सांभाळण्याची आहे पुणे महानगरपालिकेची. याची जबाबदारी सांभाळण्याची आहे जिल्हाधिकारी साहेबांची. याची जबाबदारी आहे सांभाळण्याची समाज कल्याण विभागाची. परंतु हे आपले तिन्ही विभाग जे आहेत हे मनोरुग्ण बेवारस अनाथ फुटपाथवरती पडलेल्या, उकरड्यावरती पडलेल्या, सडलेलं अन्न खाणारे आजी आजोबांना सांभाळायला त्यांना वेळ नाही आहे. त्यांचा वेळ कुठं आहे? श्रीखंड आणि भूखंड हे खाण्यामध्ये त्यांना जास्त इंटरेस्ट आहे मित्र. तेव्हा या जागेवरती मी ते लोक सांभाळत नाहीत. म्हणून मी दादासाहेब गायकवाड मनोरुग्ण बेवारस अनाथ आजी आजोबांना ज्यांना फेकून दिलेलं असतं अशांना मी सांभाळतो. त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेतो. त्यांना त्यांच्या कुटुंबापर्यंत पाठवतो. पुनर्वसन करतो. जर ते जर मिळून नाही आणले तर आपल्या आस वृद्धाश्रममध्ये, अनाथ आश्रममध्ये आपण त्यांचा सांभाळ करतो. तर मित्रो, अशा प्रकारे माझं कार्य आहे. मी उमेदवार आहे, प्रभाग क्रमांक 10 मधचा उमेदवार आहे. त्या जागेवरती मी वेशभूषा जे मनोरुग्ण जे असतात आजी आजोबा त्यांची मी केले मित्र की ते सुद्धा भारत देशाचे एक नागरिक आहेत. त्यांचं देखील बरं अशी वेशभूषा करून तुम्ही काय साध्य करू इच्छिता? हे भूषा साध्य अशासाठी केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना समान हक्क दिलेला आहे. काचेमध्ये एसीमध्ये बसणारा 25-30 करोडच्या गाडीमध्ये फिरणारा देखील हाच हक्क आहे. आणि माझ्यासारख्या भिकाऱ्याला देखील मतदानाचा हाच हक्क आहे. ही समानता मी दाखवतो.